नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. खानापूर आटपाडी तालुक्याचे भागीरथ पाणीदार आमदार म्हणून संबोधले गेलेले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण आणि पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दिनांक 31/1/2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल पवई टेक कारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आयोजिला असून आपल्या स्वर्गीय आमदारांना पुष्पांजली अर्पण करण्याकरिता 31/1/2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे निवेदन संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमोल बाबर आणि आमदार सुहास भैया बाबर आणि समस्त बाबर परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेबाबत बैठक संपन्न. पुणे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवार दिनांक 29 रोजी आयोजित बैठकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मनोज खैरनार, अनिल पवार, रेवणनाथ लबडे, स्वप्नील मोरे, यशवंत माने, निवडणूक शाखा तहसीलदार राहुल सारंग तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. श्रीमती कळसकर म्हणाल्या, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणीच्या अनुषंगाने एकूण 11 अर्ज संबंधितांकडून प्राप्त झाले होते. त्यापैकी एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. तसेच 7 अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उर्वरित 3 अर्जावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. न्यायालयीन याचिकेबाबत आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावेळी उमेदवार व प्रतिनिधींच्या वतीने बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या. इंडिया न्यूज 28 पुणे प्रतिनिधी विठ्ठल बेडगेची रिपोर्ट.